अमित शहा 24 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये झालेल्या व्हाईट वॉश नंतर शहा पहिल्यांदाच संभाजीनगरच्या दौऱ्यावर. मराठवाड्यामधील जागांसंदर्भात रणनीती ठरवणार. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाचा अर्ज. अद्याप पालिकेची परवानगी नाही. ठाकरे गटाकडून 3 महिन्यांपूर्वीच अर्ज सादर. भाजपचे शिवाजी कर्डिले राहुरी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार. राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा जनतेचा आग्रह. शिवाजी कर्डिले यांचं वक्तव्य. पुण्यामध्ये महाविकास आघाडीमध्येच रस्सीखेच. सुषमा अंधारेंचा हडपसर मतदारसंघावर दावा. तर शरद पवार गटाकडून प्रशांत जगताप यांची तयारी सुरू. प्रशांत जगताप यांच्या तयारीचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल. सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे यांचं सिनेट मतदारांना पत्र. 22 तारखेला मतदान. युवा सेनेची आणि अभाविपची थेट लढत. मवियामध्ये जागावाटप निश्चित होण्यापूर्वीच रामटेक विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. ठाकरे गटाच्या विशाल बरबटे यांचे भावी आमदार म्हणून बॅनर. काँग्रेसचे नेते कुणाल चौधरींच्या बीड दौऱ्यानिमित्त बॅनरबाजी. काँग्रेसनं वंचितच्या बॅनरवर बॅनर लावल्यानं वादाला तोंड. वंचितच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे बॅनर रस्त्यावर फेकले. पूजा खेडकरकडे दिल्ली हायकोर्टानं खोटी साक्ष दिल्याप्रकरणी खुलासा. बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष पूजानं दिल्याचा यूपीएससीचा आरोप. पुढील सुनावणी 26 सप्टेंबरला होणार.